तुमच्या गुडघ्यांमधून चालताना कटकट असा आवाज येतो का? जिने चढताना गुडघे दुखतायत का? सकाळी उठल्यानंतर कंबर, पाठ किंवा सांधे हे आखडल्यासारखे वाटतायत का? जर यापैकी एखादी जरी समस्या तुमच्या आयुष्यात असेल, तर आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज मी तुम्हाला एक अतिशय सोपा आणि घरच्या घरी बनवता येणारा प्रीमिक्स सांगणार आहे. हा कोणताही जादूचा उपाय नाही, परंतु योग्य आहार, नियमित व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीसोबत वापरल्यास सांधे आणि हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा प्रीमिक्स बनवण्यासाठी लागणारे सर्व पदार्थ आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असतात. पण त्याआधी मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्हाला सर्वात जास्त त्रास कोणत्या सांध्यामध्ये होतो? गुडघे, कंबर, खांदे की मान? चला, तर मग जाणून घेऊया हा प्रीमिक्स नेमका बनवायचा कसा. यासाठी आपल्याला लागणार आहे जवस. ही सांध्यांसाठी नैसर्गिक पोषण देते. या मिश्रणातील पहिला आणि महत्त्वाचा घटक आहे जवस. जवसामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स भरपूर प्रमाणात असतात. हे शरीरातील सूज कमी करण्यासाठी मदत करतात आणि सांध्यांसाठी आरोग्यदायक मानले जातात. विशेषतः ज्या लोकांमध्ये गुडघेदुखी किंवा सांध्यांची जळजळ जाणवते, त्यांच्यासाठी मात्र जवस ही आहारात असणे फायदेशीर ठरू शकते. त्यानंतर लागणारे पांढरे तीळ. पांढरे तीळ हे हाडांचे मित्र आहेत. तिळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, हेल्दी फॅट्स हे मुबलक प्रमाणात असतात. हाडांची घनता टिकवून ठेवण्यासाठी आणि शरीराला आवश्यक ती खनिजे मिळवून देण्यासाठी पांढरे तीळ ही अतिशय उपयुक्त आहेत. विशेषतः 40शी नंतर महिलांनी तिळाचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरू शकते. नंबर 3, कलौंजी. यामध्ये थायमोक्विनोन नावाचा एक घटक असतो, ज्याचे अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म संशोधनात दिसून आलेले आहेत. त्यामुळे शरीरातील दाह कमी करण्यासाठी याची मदत होऊ शकते. नंबर 4 आहे मेथी दाणे. मेथी दाणे हा आयुर्वेदिक आणि पारंपरिक आहाराचा खूप महत्त्वाचा भाग आहे. मेथीमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. तसेच स्नायू, सांधे आणि शरीराची एकूणच ताकद टिकवून ठेवण्यासाठी ती अतिशय उपयुक्त मानली जाते. त्यानंतर लागणारे सुंठ पावडर. सुंठ म्हणजे सुकवलेलं आलं, अद्रक. सुंठ ही पचन सुधारण्यासाठी आणि शरीरातील सूज कमी करण्यासाठी पारंपरिक पद्धतीने वापरली जाते. थंड हवामानात किंवा वात प्रकृतीच्या लोकांसाठी ती विशेष उपयुक्त ठरू शकते. नंबर 6, ओवा. शेवटचा पण तेवढाच महत्त्वाचा घटक म्हणजे ओवा. आपण वापरत असलेले इतर घटक थोडेसे उष्ण असतात. त्यांचे पचन व्यवस्थित व्हावे आणि गॅस, अपचन किंवा पोट फुगण्याचा त्रास हा कमी व्हावा यासाठी ओवा मदत करतो. प्रीमिक्ससाठी लागणारे प्रमाण किती घ्यायचे? तर पांढरे तीळ 250 ग्रॅम, जवस 200 ग्रॅम, मेथी दाणे 150 ग्रॅम, कलौंजी 100 ग्रॅम, ओवा 75 ग्रॅम, सुंठ पावडर 75 ग्रॅम. आता हा प्रीमिक्स बनवायचा कसा? तर सर्वप्रथम तीळ, जवस, मेथी, कलौंजी आणि ओवा हा तव्यावर हलकासा भाजून घ्या. लक्षात ठेवा, फक्त 1 ते 2 मिनिटच भाजा, करपू देऊ नका. यानंतर हे सर्व घटक थंड होऊन द्या. मिक्सरमध्ये यांची जाडसर पावडर अशी तयार करा. सर्वात शेवटी त्याच्यामध्ये सुंठ पावडर मिक्स करा. हे मिश्रण एका स्वच्छ, कोरड्या आणि हवाबंद काचेच्या बरणीत भरून ठेवा. याला सेवन कसे करावे? तर रोज 1 चमचा हे मिश्रण घेता येते. यासाठी सगळ्यात सोपी पद्धत मी तुम्हाला आज सांगते. ती म्हणजे 1 चमचा हे मिश्रण तुमच्या चपातीच्या पिठात मिसळायची. तुमच्या वाट्याचा 1 चमचा पिठात घाला, त्याची पोळी बनवा आणि ती कुठल्याही भाजीसोबत किंवा न भाजी खाता कशासोबतही किंवा अशीच तुम्ही खाऊ शकता. यासाठी काळजी कोणती घ्यावी? गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय याचे सेवन करू नये. लक्षात ठेवा, कोणताही एक पदार्थ किंवा 1 चमचा पावडर हा चमत्कार घडवत नाही. परंतु योग्य आहार, नियमित हालचाल, व्यायाम, पुरेशी झोप आणि अशाच पोषक मिश्रणांची साथ जर का मिळाली, तर सांधे आणि हाडांचे आरोग्य हे चांगले ठेवण्यास नक्की मदत होते. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या मित्रमैत्रिणींना. आणि अशाच आरोग्यविषयक माहितीकरिता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी डॉक्टर आरती वैष्णव. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये.